नमस्कार मित्रांनो, आर्थिक वर्ष 2025-2026 आणि कर निर्धारण वर्ष 2026-2027 या वर्षाकरता इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन फाईल एक्सेल शीट मध्ये आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, ही फाईल वापरताना काळजीपूर्वक माहिती भरायची आहे. त्यानंतर आपली माहिती भरून इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन आपलं इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन बरोबर झालंय की नाही ते बघून घेणे आवश्यक आहे. कारण आम्ही कोणी इन्कम टॅक्स ॲडवायझर नाहीत. ही फाईल आपल्याला कशी डाउनलोड करायची याबद्दलची माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये आपल्याला देण्यात येईल. ही फाईल डाउनलोड केल्यानंतर ती कशी दिसणार आहे सर्वप्रथम बघून घेऊया. आपण डाउनलोड केल्यानंतर तिला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचं इंटरफेस एक्सेल फाईलचं आपल्याला दिसणार आहे. सर्वप्रथम माहिती भरण्याकरता एंटर डेटा हिअर या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीचं पूर्ण डॅशबोर्ड आपल्या समोर येईल. माझी माहिती या ठिकाणी भरलेली आहे. तुमची माहिती भरण्याकरता आपलं पूर्ण नाव या ठिकाणी भरायचं, आपला कार्यरत पदनाम या ठिकाणी, आपला पॅन कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या शाळेचं किंवा आपल्या ऑफिसचं ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे, तालुका, जिल्हा अशी माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आमची शाळा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या पंचायत समितीमध्ये असल्यामुळे आम्ही या ठिकाणी भद्रावती पंचायत समितीची माहिती या ठिकाणी भरलेली आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा इन्कम टॅक्स ऑफिसचा ऍड्रेस या ठिकाणी टाकलेला आहे. आपण सुद्धा आपल्या जिल्ह्यातील या ठिकाणी अपडेट करू शकता. तर सुरुवातीला आपल्याला आपले वेतन, कपाती आणि इतर माहिती या ठिकाणी भरायची आहे. 2025 मधील मार्च महिन्याचा जो बेसिक पे होता तो या ठिकाणी भरायचा आहे. एक नमुना दाखल 75,000 बेसिक पे मी या ठिकाणी टाकत आहे. 75,000 बेसिक टाकल्याबरोबरच आपल्याला या ठिकाणी माहित पडलं की न्यू टॅक्स रेजिमला किती बसत आहे आणि ओल्ड टॅक्सला या ठिकाणी किती बसत आहे. दोघांचं कंपॅरिझन केल्यानंतर या ठिकाणी बेस्ट फॉर यू न्यू टॅक्स रेजिम आपल्याला बेस्ट ठरत आहे. पुन्हा बघूया संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला किती लाभ होतो ते सुद्धा आपण बघायचं आहे. फक्त बेसिक या ठिकाणी टाकलेलं आहे. समोरच्या बटन वरती गेल्यानंतर जीपीएफ किंवा एनपीएस यापैकी आपल्याला लागू असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. एरो वरती क्लिक करा. जीपीएफ ऑप्शन निवडल्याबरोबर या ठिकाणी जीपीएफचा एक बॉक्स ओपन होतो. जीपीएफची मासिक कपात या ठिकाणी टाकायची आहे. एनपीएस धारक असाल तर या ठिकाणी मात्र एनपीएस सिलेक्ट करायचं आहे. एनपीएस सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी जीपीएफची माहिती आपल्याला भरता येणार नाही. जीपीएफची कपात भरून घेऊया. मासिक कपात भरल्यानंतर या ठिकाणी समोर ट्रायबल अलाउन्स आदिवासी भत्ता आपल्याला लागू असेल तर या ठिकाणी येस किंवा नो सिलेक्ट करायचं आहे. या शैलीला लागू असल्यामुळे येस हे सिलेक्ट करत आहोत. त्यानंतर जीआयएस, त्यानंतर एलआयसी कपात किती आहे ते सुद्धा या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर इन्कम टॅक्स कपात या आर्थिक वर्षामध्ये काही डीए एरियर्स आपल्याला मिळाला असेल या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. एचआर एक्झम्पशन मध्ये घरभाडे भत्ता या ठिकाणी आम्ही नो हे सिलेक्ट करत आहोत. त्यानंतर अंडर सेक्शन 89(1) या अंतर्गत बेनिफिट आपल्याला होत आहे ती रक्कम या ठिकाणी टाका. सध्या आम्ही टेनी केलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी 0 टाकत आहे. त्यानंतर आपण एलआयसी बाय हँड पेड करत असाल ती सुद्धा रक्कम या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर इन्कम फ्रॉम अदर सोर्स मध्ये इतर काही इन्कमचा सोर्स असेल तो सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी आम्ही 0 टाकत आहोत. त्यानंतर इन्कम टॅक्स फ्रॉम सेव्हिंग बँक इंटरेस्ट, आपल्या सेव्हिंग अकाउंट वरती काही व्याज मिळाला असेल तो सुद्धा या आर्थिक वर्षातील व्याज आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर होम लोन रिपेमेंट, आपण जर होम लोन घेतले असाल तर त्याचं मुद्दल किती या वर्षामध्ये आपण पेड केलेलं आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. समोरच्या या टॅब मध्ये गृहकर्जावरील व्याज जो आपण पेड केलेला आहे तो टाकायचा आहे. सर्व माहिती आता भरून झालेली आहे. आपण ज्या दिवशी फॉर्म भरणार आहात ती डेट या ठिकाणी टाकायची आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर न्यू टॅक्स रेजिम आणि ओल्ड टॅक्स रेजिम दोन्ही रेजिमची इन्कम टॅक्स समोर दिसत आहे. बेस्ट फॉर यू न्यू टॅक्स रेजिमच आहे, म्हणजे आपल्याला न्यू टॅक्स रेजिम परवडू शकणारी आहे. आपण आपली पेशीट सुद्धा बघू शकता. या ठिकाणी पेशीटला क्लिक करायचं आहे. पेशीटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली पेशीट अशी ओपन होणार आहे. सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे. आपण बॅक जाऊया. न्यू टॅक्स रेजिम ही आपल्याला परवडणारी आहे आणि म्हणून आपण न्यू टॅक्स रेजिमच्या या टॅब वरती क्लिक करायचं आहे. तुमचं कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम, वार्षिक इन्कमची गणना या ठिकाणी दिसत आहे. ती सर्वप्रथम चेक करून घ्यायची आहे. काही अलाउन्सेस किंवा डिडक्शन्स आपल्या या ठिकाणी आले नसतील तर आपण स्वतः या ठिकाणी माहिती भरायची आहे. काही सेल्स मध्ये फॉर्म्युले या ठिकाणी टाकलेले आहेत म्हणून या ठिकाणी काळजी घेण्यात यावी. आपण हा सुद्धा फॉर्म हे प्रिंट करू शकता. A4 कागदावरती पूर्ण एका पेज मध्ये येऊ शकणारी आहे. त्यानंतर फॉर्म 16 नंबरचा फॉर्म या ठिकाणी आपला ओपन होईल. ओपन झाल्यानंतर माहिती बघून घ्यायची आहे, प्रिंट करून घ्यायची आहे. ही सुद्धा A4च्या कागदावरती एका पेज मध्ये ही माहिती आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्यानंतर पेशीट आपण बघितलेलीच होती. पुन्हा या ठिकाणी पेशीटवर आपण जाऊ शकता आणि नंतर बॅक येऊ शकता. अशा पद्धतीनं ओल्ड टॅक्स रेजिम ज्यांना परवडणारी आहे, बघा या ठिकाणी थोडा बदल करून बघूया. बेसिक पे ज्यांचं कमी आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी न्यू टॅक्स रेजिमच परवडणारी आहे.
तर मित्रांनो, ही फाईल आपण डाउनलोड करून ही वापरू शकता. जर काही चुका असतील तर त्या सुद्धा आम्हाला कॉमेंटद्वारे कळवू शकता. आता ही फाईल डाउनलोड कशी करायची, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये सुद्धा एक लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंक वरती गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं पेज या ठिकाणी ओपन होईल. ही लिंक या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहे. या लिंक वरती गेल्यानंतर असं पेज ओपन होईल. अशा पद्धतीनं डाउनलोड लिंक आपल्या समोर येईल. तिला क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे, सेव्ह करून घ्यायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडलं तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.